सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सीआयडी कडून कसून चौकशी सुरू झाली। मात्र ज्या वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी होतीये तो कराड सरेंडर करण्याची शक्यता आहे। पण आका आणि मोठ्या आकामध्ये सरेंडरवरून मतभेद असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। पाहूया। आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही। सरेंडर व्हायचं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये द्वंद्व सुरू आहे, असा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। वाल्मिक कराड सरेंडर करणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र सुरेश धस यांच्या एका वक्तव्यानं नवा सस्पेन्स तयार झालाय। आका आणि त्याचा आका असा उल्लेख करत सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्याकडेच बोट दाखवलाय। मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी। दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे। आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्याने दिसतंय। मला माहिती आहे ते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप होतोय। आतापर्यंत हत्या प्रकरणात 4 आरोपी अटकेत आहेत, तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। या हत्येशी संबंधित पवनचक्की प्रकरणात 2 कोटींच्या खंडणीमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू साठे या तिघांवर गुन्हा दाखल आहे। पण वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही आणि खंडणीच्या गुन्ह्यात देखील तो अद्यापही फरारच आहे। मग खंडणीचाच गुन्हा असताना आका का घाबरतो? म्हणजे हत्या प्रकरणात आका आहेच, फक्त आकाचा आकाही त्यात सहभागी आहे का, असा सवाल करत सुरेश धस यांनी आणखीनच खळबळ उडून दिली आहे। संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूरतेची, त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला। ज्याला दाखवला असेल तो 302चा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त। मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात। फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत। त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार। मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये सीआयडी कडून चौकशीचा सपाटा सुरू झालाय आणि कारवाईला देखील आता वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। वाल्मिक कराडच्या नातेवाईकांचं देखील बँक खातं गोठवण्यात आलंय। वाल्मिक कराडची पत्नी मंजिले कराडची शुक्रवारी सीआयडीनं कसून चौकशी केली आहे। 3 फरार आरोपींना पकडण्यासाठी सीआयडीच्या 150 कर्मचाऱ्यांची 9 पथकं तैनात आहेत। आतापर्यंत आरोपींच्या संपर्कातील 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी झाली आहे। मात्र ज्या दिवशी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी तो उज्जैनमध्ये होता। हा कराडचा उज्जैनमधलाच फोटो आहे। वाल्मिक कराडनं उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। 11 डिसेंबरला इंस्टाग्राम अकाउंटवर त्यानं हा फोटो पोस्ट केलाय, तर 16 डिसेंबरला कराडनं मुंडे बंधू भगिनींच्या अभिनंदनासाठी पोस्ट देखील केली होती। नंतर फोन बंद करून तो फरार झाला। संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील सीआयडीच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केले, जे कोणी सहआरोपी आहेत त्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार। आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकणार नाही। न्याय मिळतो। TDR बाबत आम्ही विचारलं, ते सगळं तुम्हाला उद्या बोलतोच म्हणले, म्हणजे माहिती देतो उद्या। ज्या महिलांना आणलेलं आहे त्या महिलांचं काय संबंध आहे, काय प्रकरण आहे, काय ते त्यांना माहिती। आता ते तुम्ही ते कोण आहेत? त्यांच्या पत्नी आहेत त्या ज्योती जाधव। त्यांना अटक केलं की ताब्यात? नाही, त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची। इकडे सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि वारेमाप बंदुकीच्या लायसन्ससह अवैध धंद्याची तक्रारही केली आहे। त्यासोबतच धस यांनी पुन्हा एकदा बीडचं जंगलराज साफ करण्यासाठी फडणवीसच पालकमंत्री झाले पाहिजेत अशी मागणी केली आहे। मात्र धनंजय मुंडे पालकमंत्री झाले तरी मी घाबरत नाही, हे देखील सुरेश धस यांनी आवर्जून सांगितलंय।
काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत, अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होतेत का काय, कशाला दुश्मनक्या घ्यायच्या. पण मी नाही घाबरत, ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो. मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगलराज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे. दरम्यान तपासावर परिणाम होईल असं बोलू नका, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना दिल्या. आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही. त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही. या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये. माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. बावनकुळेंच्या सूचनेनंतर तपासामध्ये अडथळा येईल असं काहीही बोलणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय. अर्थात आका म्हणजे धसांच्याच भाषेत बोलायचं झालं तर वाल्मिक कराड जोपर्यंत गजाड होत नाही तोपर्यंत फॉलोअप मात्र ते सुरूच ठेवणार आहे. रमेश चेंडकेसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.